एच स्कूल पिंपरीच्या शाळेतील पालकांच्यासाठी संवाद साधण्याची विनंती या हायस्कूलचे मुख्याध्यापक बुरसे सर यांनी केली। याबद्दल प्रथम मनपूर्वक धन्यवाद। आपल्या ह्याच्यामध्ये गेली 4-5 वर्ष ही अतिशय संकटांची गेली। म्हणजे पहिले 2 वर्ष ही कोरोनात गेली, त्यामुळे शाळा बऱ्याचशा बंद होत्या, काही ठिकाणी ऑनलाईन चालू होत्या, पालकांना शाळेत जाता येणं शक्यच होतं असं नाही। कित्येक पालकांचे स्वतःचे उद्योग व्यवसाय ठप्प झाले, कित्येक घरातली करती माणसं गमावली गेली आणि त्यामुळे अस्तित्वाची लढाई होती त्यावेळी। तर बाकी शिक्षण वगैरे हा विषय त्यावेळी गौण होता। अशी जो 2 वर्ष गेली, त्यामध्ये लहान मुलं जी होती त्यांचं ते शाळेत हेच संपलं। म्हणजे पहिली दुसरीत होती, त्यांना पहिली दुसरी नाही, तिसरीत होती तिथे तिसरी चौथी नाही असं झालं आणि त्यामुळे शाळेतलं हे त्यांना मिळालं नाही आणि त्यामुळे मुलांचं खूप मोठं नुकसान झालं। त्यानंतर कोरोना संपला तरी ते शैक्षणिक नुकसानीतनं बाहेर पडायला खूप वेळ लागला। त्यामध्ये मग पहिल्यांदा सेतू अभ्यासक्रम म्हणजे काय आपण म्हणू ब्रिज कोर्स सुरू झाला। मग मुलांना मग लेखन वाचनाचा सराव कमी झाला आहे म्हणून त्यांना लेखनासाठी जास्त वेळ द्यावा, पेपर रायटिंगसाठी असं ठरलं। अभ्यासक्रम थोडा कमी करावा, थोडा सोपा पेपर काढावा, असे सगळे करत करत या स्टेजला आपण आलो। पण यामध्ये मुलांचं अपरिमित नुकसान झालं, शैक्षणिक नुकसान। आणि ते आता जर जागेवर आणायचं असेल तर शिक्षकांच्या बाजूने प्रयत्न करतातच आहे, पण आपण पालकांनी नेमका काय आपली भूमिका वठवली पाहिजे। कारण मुलांचं समजा आत्ता त्यांची मानसिकता बिघडली असेल थोडी, तर ती दुरुस्त आपणच करायला पाहिजे। यामधल्या कालखंडामध्ये ऑनलाईन हे होतं आणि त्या ऑनलाईन वर्गामध्ये आणखी एक भाग झाला तो म्हणजे ऑनलाईन वर्गात मुलांना शिकायला किती मिळालं, शिकता किती आलं हा विषय वेगळा, परंतु त्यांना एक मोबाईलचा नाद लागला आणि मोबाईलला फार मुलं ॲडिक्ट झाली। त्यामुळे त्यातनंही आपल्याला त्यांना बाहेर काढून या ह्याच्यात करायचं आहे आणि म्हणून त्यातला एकच भाग मी आत्ताच्या व्याख्यानामध्ये नमूद करतो, माझ्या संवादामध्ये नमूद करतो। तो म्हणजे आपल्याला किमान गुणवत्ता जी त्यांची आहे ती या आपल्या पाल्याची गाठता येईल का, आत्ताची त्याची आहे ती अवस्था त्याची बदलता येईल का, आणि ती बदलण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे तो आहे कुठे इथपासून त्याच्या मूलभूत संकल्पना पक्क्या करून घेणे। बेसिक कॉन्सेप्ट जे आहेत ना, विशेषतः त्या गणिताला जास्त लागतात, कारण मॅथमॅटिक्स इज द सिक्वेन्शियल सब्जेक्ट हे एक, आणि बेसिक कॉन्सेप्ट नसेल तर काहीच नाही। तसं तो ॲबस्ट्रॅक्ट असल्यामुळे त्याच्यामध्ये आणखी कठीण होतं आणि त्यामुळे या कसं काय दुरुस्त करायच्या या संबंधातच आपण विचार करणार आहोत। 8th-9th जे विद्यार्थी आहेत म्हणजे त्यांचे पालक, यांच्यासाठी हा पालक मेळावा आहे आणि यामध्ये मुख्यतः लक्षात ठेवायचा विषय म्हणजे बेसिक कन्सेप्ट आहे। यांच्या 1ली ते 4थीच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट पक्क्या पाहिजेतच। बऱ्याच वेळा असं होतं की असं म्हणतात ना की 7th विद्यार्थी 8th विद्यार्थी आहे पण त्याला साधी ॲडिशन येत नाही, असं होतं का म्हणे। त्यामुळे 7th पर्यंतच्या बेसिक कन्सेप्ट त्याच्या पक्क्यात पाहिजे, 1st to 4th आणि 5th, 6th, 7th या त्यांच्या पक्क्या हव्यातच। यासाठी या पक्क्या होण्यासाठी आपल्याला काय करता येईल तर व्हिडिओ क्लिप त्याच्या आहेतच, त्या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून हे आपल्याला शिकता येतच, शाळेत शिक्षक शिकवणार आहेत। पण काय होतं माहिती आहे का, त्या इयत्तेचा पाठ्यक्रम पुरा करताना त्यांना पाठीमागचं घेता येत नाही, दरवेळी ते सहज शक्य नसतं आणि पुन्हा प्रत्येक पाल्याचा शिकण्याचा वेग वेगवेगळा असतो। बरं त्याला मागचं येत नसेल तर त्याचा कॉन्फिडन्स आधीच गेलेला असतो आणि त्यामुळे पालकांनी जवळ बसून जर त्या कन्सेप्ट त्याला शिकवल्या बेसिक कन्सेप्ट तर त्याचा उपयोग होईल। त्यासाठी व्हिडिओ क्लिप हा उपाय आहेत, कारण काय व्हिडिओ क्लिपमध्ये काय असतं परत परत मागं जाता येतं, नाही कळलं का जा मागे, पुन्हा एकदा ऐका, पुन्हा एकदा पहा, असं करता येतं। परंतु आपण सगळेजण पालक
तर सध्याच्या मधल्या कोरोना काळात ते व्हिडिओ क्लिप आणि त्यामुळे मोबाईल आणि हे याला इतके वैतागलेले आहोत की आता व्हिडिओचं काही बोलू नका. म्हणून ते पालकांनी पाहायची ती व्हिडिओ क्लिप समजली की पाल्याला त्याच्यावरनं समजावून सांगायचा प्रयत्न करायचा. पण पुस्तक हा उपाय असा आहे की पुस्तकातनं या बेसिक कन्सेप्ट पक्क्या करता येतात. आणि मी मुद्दाम यासाठी पुस्तकं निर्माण केली आहेत ती एवढ्यासाठी की आपल्या पाल्याला सांगितलं ना की तुला 8ला कमी मार्क आहेत का, 5वी 6वी 7वीचं सर्व आलं पाहिजे. आणि 5वी 6वी 7वीचं कसं यायला पाहिजे, तर पुन्हा ती सगळी पुस्तकं तो पाल्य म्हणतो मी त्या येते त्याचा अभ्यास करणे तर आता कशाला करू. आणि म्हणून मी ते शॉर्टमध्ये केलं आहे. म्हणजे 1ली ते 4थीचं जे आहे ना ते शॉर्टमध्ये पुस्तक आहे, ज्या 1ली ते 4थीच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट त्यात आहेत. गणिताची ओळख, इंट्रोडक्शन टू मॅथमॅटिक्स असं पहिलं पुस्तक आहे. दुसरं पुस्तक आहे 5th 6th 7thचं, म्हणजे ज्याच्यामध्ये अरिथमॅटिक आहे, फक्त अरिथमॅटिक. मग अल्जिब्रा पण आहे, अल्जिब्राचं पण आहे. म्हणजे भाग 2 आहे तो अल्जिब्रा आहे आणि तिसरा आहे तो जॉमेट्री आहे. यामध्ये या कन्सेप्ट अतिशय सोप्या भाषेमध्ये समजावून दिले आहे. म्हणजे मुलाला काही येत नाही असं गृहीत धरून समजावून सांगितलं आहे. ते वाचून पालकालाही समजून घेता येईल, व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून येईल, जेणेकरून ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल. हे कन्सेप्ट रोज त्याच्यात थोडे झाले ना, थोडे व्हायला पाहिजे. म्हणजे त्याचा रोजचा अभ्यास सांभाळून त्याने एक कन्सेप्ट पक्की करावी. कशासाठी, त्याला प्रोट्रॅक्टरने अँगल मेजर करता येत नाही, ठीक आहे, नाही येते, एकदा त्याला शिकवा. तो 8th पण नाही येते, एकदा शिकवूया, जेणेकरून त्याचा अभ्यास सांभाळून त्यानं जर आज कोण मोजायचं ठरवलं की आज मी 10 मिनटं बसलो आणि मला आता कुठलाही अँगल आय कॅन मेजर एनी अँगल असं जर झालं ना तर ती कन्सेप्ट त्याला क्लिअर कळली. या पद्धतीने जर करता आलं तर ते उपयुक्त आहे. अल्जिब्रा, जॉमेट्री आणि हे तिन्हीच आहे. आणि हे मी आत्ता का सांगतोय, कारण 8th 9th हे प्रॉपर स्टँडर्ड आहेत तुमच्या. त्यामुळे ज्याच्यामध्ये या जेवढ्या कन्सेप्ट पक्क्या होतील ना तेवढं तो 10thला फ्लरिश होईल. कारण त्याला 10thला त्याचा 10thचा अभ्यास करता येईल. आणि शिक्षकांनासुद्धा आत्ता दुर्दैवानं असं होतं, म्हणजे आमच्या सगळ्या गणित शिक्षकांच्या बाबतीत माझं असं म्हणणं आहे की 10वीच्या शिक्षकाला त्याला 10वीचं शिकवायला मिळतच नाही. कारण काय, मागचंच त्यांना येत नाही, त्यामुळे तेच घेत बसावं लागतं. त्यामुळे हे जर समजा 8th 9thमध्ये पक्कं झालं की त्या स्टँडर्डचं, तर त्या कन्सेप्ट त्याच्या पक्के होतील. आणि मग 10thमध्ये गेला की तो फ्लरिश होईल. या दृष्टीने कसं घ्यायचं, त्यासाठी आपल्या पाल्याबरोबर जर 2-3 त्याचे मित्र असतील तर काही हरकत नाही, 2-3 मैत्रिणी असतील त्यांच्या, काही हरकत नाही, तेवढेच घ्यावे आणि त्यांनी एकत्र अभ्यास करावा. एकत्र अभ्यासाचा पहिला फायदा असा होतो की जर कळलं नाही तर अभ्यास एकदम बंद नाही होत. मित्रमैत्रिणी समजावून सांगतात की हे असं आहे, त्याच्यावरनं करता येतं. फक्त हे करतानासुद्धा जेव्हा जमेल तेव्हा तो पालकांच्या सुपरविजन खाली व्हावा, जेणेकरून त्यांना त्यातनं त्यांचं मोरलही वाढेल. आमच्याकडे पालक लक्ष देत आहेत याचं त्यांना बरं वाटेल, पालक काहीतरी याबाबतीत मदत करतायत याचं बरं वाटेल आणि त्यांचं हे सुधारेल. हे करताना आणखी एका भागाची आवश्यकता आहे आणि ती म्हणजे त्याचं मोरल वाढेल कसं, त्याला डिस्करेज करू नये. म्हणजे समजा आत्ताच्या या परीक्षा झाल्या, या परीक्षेचे मार्क आले आणि मार्क त्याला खूप कमी असले तर पहिल्यांदा पालक त्याला डिस्करेज करतात की कसं काय तुला एवढं साधं येत नाही, मार्क्ससुद्धा येत नाही, आता केव्हा तुला यायला ना, त्याला यायला लागेल, ते अवघड नाही. आणि पुस्तकांच्या मदतीनं ते येऊ शकेल. मधल्या कालखंडात त्याचा जो काय खंड पडला आहे त्या कोरोनामुळे नंतरच्या अभ्यासाच्या त्या मानसिकतेतनं आपल्याला त्याला त्याचं मोरल वाढवून त्याला या मानसिकतेमध्ये आणायचं अभ्यासाच्या. आणि त्याकरता पालकांकडे कौतुक करून त्याच्याकडनं अभ्यास करून घेणं हे कौशल्य आपल्याला वापरायला लागणार आहे. ते आपण कसं काय वापरू हा यातला महत्त्वाचा विषय आहे. हे कन्सेप्ट सगळ्या पालकांना शिकता येतील, पण सगळे पालक बहुतेक हे ग्रॅज्युएट आहेत, किमान 10th झालेले तरी आहेत. आणि त्यामुळे आपल्याला वाचून समजून घेता येईल. या सगळ्या कन्सेप्ट जर त्याला पक्क्या झाल्या ना तर खूप कमी वेळात मॅथमॅटिक्सचा अभ्यास होतो. मॅथमॅटिक्स हा बेसिकली ॲबस्ट्रॅक्ट विषय असल्यामुळे तो जेवढा या पद्धतीनं करता येईल, सराव करून घेता येईल, तेवढं त्याचा उपयोग आहे. आणि त्या दृष्टीनं पहिला अर्थमॅटिकमध्ये तुमचे इंटिजर्स आहेत, फ्रॅक्शन्स आहेत, डेसिमल्स आहेत, फॅक्टरायझेशन आहे, हे सगळं आहे. नंतर अल्जिब्रामध्ये पण असंच आहे, म्हणजे एक्सपान्शन्स आहेत, तुमचे अल्जिब्रिक एक्सप्रेशनचे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आहे, फॅक्टरायझेशन आहे, इक्वेशन आहे, असे वेगवेगळे चॅप्टर्स आहेत. जवळजवळ 9 चॅप्टर्स त्या अल्जिब्रामध्ये आहेत. आणि जॉमेट्रीमध्ये सुद्धा हे असं आहे. ते सगळं जर आपण क्रमशः, म्हणजे अगदी भले असं गृहीत धरा की आत्ताच्या 2 महिन्यात आमच्या सगळ्या ह्या काही व्हायचं नाही झाल्या तरी काहीतरी गाडी पुढे सरकेल,
पण ती गाडी जी पुढे सरकेल ते त्याला परमनंट येत आहे असं होऊ दे. आत्ता तर बऱ्याच वेळा काय होतं, त्या परीक्षेपुरतं येतं, परीक्षेत IMP दिले तेवढं येतं आणि म्हणून तीच कन्सेप्ट त्याला परत येत नाही. म्हणजे आत्ता आमचा अनुभव असा आहे की विद्यार्थी 10वीत गेला आहे, 10th स्टँडर्डमध्ये प्रिलिमची परीक्षा झाली आहे, पण राईट अँगल ट्रायंगल काढला तर त्यातला राईट अँगल कुठला आणि हायपोटेन्यूस कुठला हा त्याला ओळखता येत नाही. वास्तविक हे शिकवलं आहे 6मध्ये झालं, 7मध्ये झालं, 8मध्ये झालं, 9मध्ये झालं तरीसुद्धा, आणि शिवाय 10thमध्ये शिक्षक सांगतात तरीसुद्धा त्याला येत नसेल तर एकदा ते केव्हा तरी येऊ दे. आत्ता काय वाटतं आपल्याला, बऱ्याच वेळा शिक्षक आणि पालक फ्रस्ट्रेट होतात ते की एवढं त्याला येत नाही, आता कुठनं सुरुवात करायची. तसं नाही करायचं. का माहिती आहे का, येत नसलं तरी ते यायला त्याला 5th इतका वेळ लागणार नाही, त्याला कळणारे लगेच. फक्त एकदा सांगायला हवं आणि ते पुस्तकांच्या मदतीने पालकांच्या सहवासाने त्याला सांगता येईल. या दृष्टीने आपण तयार करू. मी आत्ता सगळ्यात विषय हा हायलाईट करतो आहे गेले 2 वर्ष की बेसिक कन्सेप्टच त्यांना येऊ दे. कारण बेसिक कन्सेप्ट आल्या तर 2 गोष्टी होतात. एक तर स्वतःचा अभ्यास स्वतः करण्याची त्याची प्रवृत्ती वाढते, कारण बरंचसं बेसिक कन्सेप्टवरच आहे, तो अवलंबून फारसा राहत नाही, हे एक. आणि दुसरं म्हणजे त्याचा अभ्यास वेगात होतो, कारण हे यायला लागलं ना एकच गोष्ट पुन्हा पुन्हा शिकतो. फॉर एक्झाम्पल फ्रॅक्शन्स आहेत ना, त्यामुळे ट्रिग्नोमेट्रीमध्ये लागतात. फ्रॅक्शन्स आले नाही तर ट्रिग्नोमेट्री येत नाही, फ्रॅक्शन्स आलं तर कोऑर्डिनेट जॉमेट्री येत नाही, फ्रॅक्शन्स आलं तर मेन्सुरेशन येत नाही, आणि त्यामुळे एकदा फ्रॅक्शन्स आले की हे आपोआप यायला लागतं. तीच गोष्ट बाकीच्या चॅप्टरची. आणि त्यामुळे बेसिक कन्सेप्ट कशा करता येईल. बरं, मी ते पुस्तकात घेतलं तर ओळीनं घेतलं आहे, एकही कन्सेप्ट त्याला येते असं गृहीत धरलेलं नाही, म्हणून ती ओळीनं तो सगळा जर सेट आपल्याकडे असेल तर हे सगळं त्याला करता येईल, सावकाशीनं करता येईल, आत्ता करता येईल, मे महिन्याच्या सुट्टीत करता येईल, जेणेकरून जूनला जेव्हा तो विद्यार्थी येईल, म्हणजे परीक्षा झाल्या अभ्यास बंद न करता त्याच्याकडनं तर रोज थोडा पालकांनी करून घेतला आपल्या सहवासात तर हे काम छान येईल. याच्यातला आणखी एक भाग मी केला आहे, मी ऑपरेशन्स ऑन इंटिजर हा जो भाग आहे ना, हा खरं म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे फ्रॅक्शन्स आहेत पण ऑपरेशन्स ऑन इंटिजर सतत लागतो, अल्जेब्रामध्ये लागतोय, जॉमेट्रीमध्ये लागतोय, ट्रिटेड लागतोय, आणि त्यामुळे हा जो पार्ट त्याचा पक्का झाला. हा येण्यासाठी मी त्याचे व्हिडिओ क्लिप केले, त्याच्यात शिकवलं आहेत, आपल्या पुस्तकात आहेत. त्या व्यतिरिक्त एक खेळ आहे, कारण हा अभ्यास कितीही जरी मनोरंजक असला तरी ज्या दिवशी परीक्षा संपते त्या दिवशी दुर्दैवानं अभ्यास बंद होतो. खेळाचं मात्र तसं नाही. खेळाला जागा मिळेल तेव्हा, जागा मिळेल तिथे, कोण असेल साथीदार त्याच्याबरोबर, मग तो बालवाडीतला असला तरी चालेल, 80 वर्षाचा आजोबा असले तरी चालतील, आपण खेळत राहतो. आणि तेव्हा मुलांना खेळण्याचा नाद असतो, ते जर मोबाईलपासून दूर झाले आणि हा खेळ खेळायला लागले तरी त्यांचा फायदा होईल. या दृष्टीनं आपण पहिला फोकस करूया की बेसिक कन्सेप्ट त्यांना कशा काय यायला लागतील. आणि जे आज त्याचं आहे, म्हणजे आत्ता विद्यार्थी आपल्याकडे 3 लेवलचे असतील कदाचित. आपला पाल्य कदाचित आत्ता 8वीला उत्तम मार्क मिळवणार असेल, कदाचित बेताचे मार्क मिळणार असेल, कदाचित आता त्याची पास होण्याचीच भ्रांत असेल, व्हॉट एव्हर इट मे बी. त्याची जी आत्ता लेव्हल आहे त्या लेव्हलमध्ये आपण बेसिक कन्सेप्टच्या मदतीने सुधारणा करता येते का याचा विचार करूया. त्या दृष्टीने तुम्ही पालक नक्की सहकार्य कराल. अगदी तुम्हाला लागेल ती मदत मी करीन या बाबतीत, म्हणून हा तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद.